आपल्या हिंदू समाजामध्ये ना दिवाळीनंतर पहिलं लग्न असतं तुळशीचं. एकदा तुळशीचं लग्न झालं, की मग बाकीचे आपल्यासारखे म्हणजे तुमच्यासारखे नौजवान तरुण-तरुणी जे आहेत, मग लग्न करायला मोकळे होतात. कारण मग लग्नाच्या तिथी तिथपासून सुरू होतात. तसं एस-बी-आय पी-ओचं आहे. एस-बी-आय पी-ओ म्हणजे बँकिंग स्पर्धा क्षेत्रातील किंवा बँकिंग क्षेत्रातील तुळशीच्या लग्नासारखं आहे. एकदा एस-बी-आय पी-ओची जाहिरात पहिल्यांदा आली, की मग हळू-हळू आय-बी-पी-एस पी-ओ येणार, एस-बी-आय क्लर्क येणार, आय-बी-पी-एस ए-एफ-ओ येणार किंवा एस-ओ येणार. मग त्यानंतर आय-बी-पी-एस क्लर्क येणार, ग्रामीण बँक येणार, मग आर-आर-बी क्लर्क असेल, पी-ओ असेल. तर असं सीझन सुरू होतं आणि त्या सीझनची आता सुरुवात झालेली आहे. पहिली ॲड एस-बी-आय पी-ओ. मागच्या वर्षी एस-बी-आय पी-ओच्या फक्त 600 जागा आल्या होत्या. खूप लोकांचा भ्रमनिरास झाला होता, की "अरे यार, एवढ्या 600 जागांमध्ये कसं फाईट करू?" पण यावर्षी चांगला एक रिस्पेक्टेबल नंबर आहे, म्हणजे 1500 जागा आहेत. एकूण 1500 जागांची एस-बी-आय पी-ओची जाहिरात आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये काही बदल केलेले आहेत. बदल इन द सेन्स, की थोडं सोपं करून टाकलं. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस तर बाकी तुम्हाला माहितीच आहे. आपण डिटेल समजून घेऊया आणि सर्वात महत्त्वाचं काही कॉमन डाउट्स असतात मुलांचे, त्या डाउट्सवर आपण डिस्कशन करूया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माहिती आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण यानंतर पुढचा व्हिडिओ येतोय एस-बी-आय पी-ओची तयारी कशी करावी. ठीक आहे. पहिला मुद्दा असा आहे, की जे नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी. पहिली गोष्ट अशी, की एस-बी-आय पी-ओच्या जागा किती आहेत आणि कुठल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत. तर बघा, एस-बी-आय पी-ओच्या जागा आहेत त्या आहेत एकूण सध्याच्या व्हॅकन्सी 1446 आणि बॅकलॉग कॅटेगरीच्या व्हॅकन्सीज म्हणजे मागचा बॅकलॉग जो आहे तो भरून काढायचा आहे. तर अशा पद्धतीने 54 असे एकूण 1500 व्हॅकन्सीज आहेत. एस-सी कॅटेगरीसाठी 234, एस-टी कॅटेगरीसाठी 144, ओबीसी साठी 390, 144, ईडब्ल्यूएस साठी अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी 588 आणि टोटल जागा आहेत 1500. व्हीआयच्या म्हणजे व्हिज्युअली इम्पेअर्ड 15, हिअरिंग इम्पेअर्ड 15, लोकोमोटर डिसेबिलिटी 14 आणि तुमचं जे ब्रेन रिलेटेड आजार असतात किंवा त्याचं दिव्यांगत्व जर कुणाकडे असेल सर्टिफिकेट, ज्याला तुम्ही मेंटल डिसेबिलिटी म्हणता किंवा स्पेशल लर्निंग ड्रॉइंग्स म्हणतो आपण, स्पेशल लर्निंग डिसेबिलिटी ज्याला आपण म्हणतो, तर तो वाला एक पार्ट जो आहे त्याच्यासाठी 16 जागा आहेत. तर अशा पद्धतीने एकूण 1500 जागांची जाहिरात आहे. ह्या 1500 आणि त्या वेगळ्या जवळ-जवळ 60 जागा. बरं. या जागांसाठी नेमकं एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय ते समजून घेऊयाच. पण त्यापूर्वी महत्त्वाच्या तारखा. जसं आज जाहिरात प्रसिद्ध झाली आणि आजच फॉर्म भरणं सुरू झाले. आजपासून फॉर्म भरणं सुरू झाले. तर आजपासून तुम्ही फॉर्म भरू शकता 8 जुलै 2026 पर्यंत. म्हणजे 18 जून ते 8 जुलैपर्यंत तुम्ही फॉर्म जे आहे तो भरू शकता. ॲप्लिकेशन फीस जी आहे ती पण सेम डेट. प्री एक्झाम जी आहे तुमची प्री एक्झाम ही जसं मी अगोदर सांगितलं होतं 2-3, 1-2-3 या 3 तारखांपैकी किंवा 2-3 ऑगस्टला ही प्री एक्झाम असणार आहे आणि मेन्स एक्झाम जी आहे ही मोस्ट प्रोबॅबली सप्टेंबरच्या एंडला किंवा ऑक्टोबरमध्ये, मोस्टली तुम्ही ऑक्टोबरमध्ये, तसं आपण मंथली गाईडन्स सेशनमध्ये याचा डेट सुद्धा सांगितल्यात, की ऑक्टोबरमध्ये याची मंथली एक्झाम आपली जी मेन्स एक्झाम आहे ती होईल. बाकी इंटरव्ह्यू आणि फायनल सिलेक्शन हे ड्यू कोर्समध्ये अशा पद्धतीने नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत, म्हणजे तुम्हीच बघा, की जूनमध्ये जाहिरात येते आणि जूनमध्ये जाहिरात येऊन नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पूर्ण सिलेक्शन प्रोसेस संपते. म्हणजे पुढच्या 6 महिन्यामध्ये तुमच्या हातात एस-बी-आय पी-ओचं फायनल ऑफर लेटर असू शकतं. तुम्ही फायनल लिस्टमध्ये असू शकता. त्यामुळे चांगल्या पद्धतीने जर तयारी केली तर 6 महिन्यात एस-बी-आय पी होणं काही फार मोठी गोष्ट नाही. अगोदर थोडासा बेस असावा लागेल. एकदम फ्रेशर आहे, तर त्यासाठी थोडंसं अवघड आहे. पण जुने विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. बाकी एलिजिबिलिटी क्रायटेरिया, वयोमर्यादा बघा. जर तुम्ही जनरल कॅटेगरीला बिलॉंग करत असाल, जनरल कॅटेगरीला, तर 21 पासून 30 वर्षांपर्यंत कधी 1 एप्रिल 2026 रोजी. 1 एप्रिल 2026 ला तुमचं वय 21 पेक्षा कमी नसावं आणि 30 पेक्षा जास्त नसावं. 1 एप्रिल 2026 बरं का, 1 एप्रिल. ज्याच्यामुळे बऱ्याच मुलांचा फायदा होईल. कारण काय होतं ना, काही लोकांचं वय जे आता समजा मे मध्ये 30 वर्ष झालं किंवा जूनमध्ये 30 वर्ष झालं. पण तुम्हाला फायदा असा आहे, की जरी तुम्ही जूनमध्ये 30 वर्षात झाला असताल, तरी 1 एप्रिलला तुम्ही 30 वर्षाचे नव्हतात. त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरता येईल. ठीक आहे. बाकी जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीला बिलॉंग करताय तर 3 वर्षांचं एक्झामिशन असतं. एस-सी-एस-टी कॅटेगरीसाठी 5 वर्ष. त्यानंतर तुमचे जे पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेट आहेत त्यांना 10 वर्षापर्यंत एक्झामिशन जे आहे ते असतं आणि कॅटेगरीचं एक्झामिशन वेगळं परत. तर त्या पद्धतीने बाकी एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये
शिक्षण काय झालं पाहिजे सर? तुम्ही कोणत्याही शाखेचे पदवीधर असावात कधीपर्यंत? तुम्ही कोणत्याही शाखेचे पदवीधर असावात कधीपर्यंत? तर 30 सप्टेंबर 2026 पर्यंत. म्हणजे तुम्ही परीक्षा दिली आहे, पण तुमचा निकाल अजून यायचा बाकी आहे. तुम्ही एलिजिबल आहात. तुम्ही परीक्षा दिली आहे, पण तुमचा निकाल यायचा बाकी आहे. तुम्ही 100% एलिजिबल आहात. त्याच्यामागचं कारण असं आहे, की निकाल जरी 30 सप्टेंबर पर्यंत आला, तरी तुम्ही 100% हा फॉर्म भरू शकता. फॉर्म भरताना कुठलेही डॉक्युमेंट्स लागत नसतात. सध्या तुम्ही ॲपियर म्हणून सुद्धा फॉर्म भरू शकता, की मी यावर्षी ॲपियर आहे आणि माझा रिझल्ट 30 सप्टेंबरच्या आत येईल. पण जर तुम्ही यावर्षी थर्ड इयरला आहात आणि पुढच्या वर्षी तुमचा निकाल लागतोय, तर मग तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. तुमचा निकाल यावर्षी 30 सप्टेंबरपर्यंत लागणं जो आहे, तो आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर निकाल लागला, तर मग मात्र जे आहे ते तुम्ही फॉर्म भरू शकत नाहीत. बरं, राहिला प्रश्न एज्युकेशनल क्वालिफिकेशन. तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन कोणत्याही शाखेची पदवी, ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और एनी इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन. बरं, मुद्दा असा आहे, की सर किती टक्के पाहिजे? बघा इथं कोणत्याही टक्केवारीची अट नाही. इथं 60% पाहिजे, 70% पाहिजे, 40% पाहिजे असं कुठल्याही टक्केवारीची अट नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर मग पुढचा मुद्दा येतो, की एज लिमिट समजलं, क्वालिफिकेशन समजलं. आता मुद्दा आहे सिलेक्शन प्रोसेस नेमकी कशी आहे, की माझं फायनल सिलेक्शन जर मला पाहिजे, तर मी सिलेक्शन प्रोसेस कशी आहे? तर पहिल्यांदा तुम्हाला द्यावी लागेल प्री एक्झाम, त्यानंतर द्यावी लागेल मेन्स एक्झाम, त्यानंतर द्यावा लागेल इंटरव्ह्यू आणि मग तुमचं फायनल सिलेक्शन होऊ शकतं. जर तुम्ही जनरल कॅटेगरीचे असताल, तर तुम्ही हा फॉर्म एस-बी-आय पी-ओचा फॉर्म 6 वेळेस भरू शकता. म्हणजे 6 अटेम्प्ट आहेत तुम्हाला. आता याच्याबद्दल तुम्ही विचार करण्याची गरज नाहीये. कारण ते 6 अटेम्प्ट काउंट केले जातात. जेवढे तुम्ही मेन्स दिल्या तेवढे अटेम्प्ट. आता 6 अटेम्प्ट द्यायचे ते कमीत कमी 6 वर्ष थांबावं लागतंय. 6 वर्षाचं कोणी थांबत नाही. त्यामुळं अटेम्प्टचं काही टेन्शन घेऊ नका. जर तुम्ही ओबीसी, एस-सी, एस-टी कॅटेगरीत असाल, तर मग तुम्हाला आणखी अटेम्प्ट जो आहे 9 सॉरी ओबीसी कॅटेगरीत असाल, तर मग तुम्हाला अटेम्प्ट जो आहे हे 9 पर्यंत असतात आणि जर एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेट असाल, तर मग तुम्हाला अटेम्प्टचं काही लिमिट नाहीये. सिलेक्शन प्रोसेस बद्दल आपण बोलत होतो, की नेमके सिलेक्शन प्रोसेस कशी असते? सुरुवातीला असणार प्री एक्झाम, त्यानंतर असणार मेन्स एक्झाम, त्यानंतर असणार इंटरव्ह्यू. फायनल सिलेक्शन जे आहे तुमचं, हे ऑन द बेसिस ऑफ मार्क्स स्कोर्ड बाय यू इन मेन्स एक्झाम अँड ॲज वेल ॲज इंटरव्ह्यू. म्हणजे काय? तर प्री एक्झाम फक्त क्वालिफाईंग असते. मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यू याच्यामध्ये दोन्ही मिळालेले मार्क हे मर्ज करून 70-25 च्या रेशोमध्ये ॲड करतात आणि त्याच्यानुसार फायनल सिलेक्शन होतं. कसं? डिटेल समजून घेऊया. प्री एक्झाम मध्ये 3 सब्जेक्ट आहेत. इंग्लिश, क्वांट, रिझनिंग. 40 क्वेश्चन, 30 क्वेश्चन, 30 क्वेश्चन. 100 मार्कांची परीक्षा, 20-20 मिनिटांचा वेळ. म्हणजे क्वांट रिझनिंगचे 30-30 क्वेश्चन 60 मार्क आणि इंग्लिशचे 40 क्वेश्चन 40 मार्क. या पद्धतीने 100 मार्कांची प्री एक्झाम. प्री एक्झाम मध्ये कुठलाही सेक्शनल कट ऑफ नाही. निगेटिव्ह मार्किंग आहे का? हो, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. पण कुठलाही सेक्शनल कट ऑफ नाहीये. राहिला प्रश्न मेन्ससाठी किती लोक बोलवतात? तर एका जागेसाठी 10 लोक. म्हणजेच याचा अर्थ असा आहे, की एस-बी-आय पी-ओच्या मेन्सला 15,000 लोक जातील. कारण 1500 जागा गुणले 10 लोक. जर मी प्री क्वालिफाय झालो आणि मेन्सला गेलो, तर मेन्ससाठी माझा पेपर पॅटर्न किंवा एक्झाम पॅटर्न कसा असेल? तर बघा मेन्ससाठी पॅटर्न असा असेल रिझनिंग आणि कम्प्युटर 40 क्वेश्चन 60 मार्क. त्यानंतर डी-आय डेटा इंटरप्रिटेशन अनालिसिस 30 क्वेश्चन 60 मार्क. त्यानंतर जनरल अवेअरनेस 60 क्वेश्चन 60 मार्क आणि इंग्लिश 40 क्वेश्चन 20 मार्क. प्रीमध्ये इंग्लिशचं वेटेज 10 मार्कांनी जास्त आहे, पण मेन्समध्ये इंग्लिशचं वेटेज ड्रास्टिकली कमी आहे. उलट याचा मेन्समध्ये तुम्हाला 100% फायदा होईल. कारण मेन्समध्ये इंग्लिशचं वेटेज इथून कमी केलंय, थोडं डिस्क्रिप्टिव्ह वाढवलंय. पण डिस्क्रिप्टिव्हचा जर विचार तुम्ही केला, तर डिस्क्रिप्टिव्ह यांचं फारच पांचट असतं. कारण एसी लिहायचे म्हणजे यांचं ईमेल रायटिंग असतं, प्रिसाइज रायटिंग असतं. हे बघा, ईमेल आहे, सिच्युएशन अनालिसिस आहे. 2 पैकी 1 ईमेल लिहायचा असतो आणि 2 पैकी 1 सिच्युएशन अनालिसिस करायचं असतं. अशा पद्धतीने डिस्क्रिप्टिव्ह जे आहे तुमचं ते असतं. बाकी रिपोर्ट किंवा प्रिसाइज रायटिंग यापैकी एक. रिपोर्ट बनवा किंवा प्रिसाइज रायटिंग बनवा. असं 200 मार्कांची ही एक्झाम आणि 30 मार्कांचं तुमचं डिस्क्रिप्टिव्ह. क्वांटमध्ये डी-आय मध्ये जर बघितलं नंबर आपलं सॉरी रिझनिंगमध्ये 40 क्वेश्चन सोडवायला 50 मिनिटं, डी-आयचे 30 क्वेश्चन सोडवायला 45 मिनिटं, सेक्शनल टायमिंग. जी-एचे 60 क्वेश्चन सोडवायला 45 मिनिटं, इंग्लिशचे 40 क्वेश्चन सोडवायला 40 मिनिटं
आणि प्रिसाइज रायटिंगसाठी 30 मिनिटं किंवा प्रिसाइज लेटर एसे डिस्क्रिप्टिव्ह ज्याला आपण म्हणतो. एसे नाहीये. ही एक खूप चांगली गोष्ट आहे. भरपूर टायपिंग करायची गरज पडत नाही. ईमेल रायटिंग स्ट्रक्चर्ड आहे, फॉर्मॅट आहे, सोपं आहे. प्रिसाइज रायटिंग फक्त समरी काढायची आहे आणि त्यानंतर सिच्युएशन अनालिसिस करायचे. तर या पद्धतीने 10 मार्कांचे 3 क्वेश्चन असतात. बाकी 230 मार्कांची मेन्स एक्झाम. मेन्स एक्झाम मध्ये सेक्शनल कट ऑफ असतो का? येस. मेन्स एक्झाम मध्ये मिनिमम क्वालिफाईंग सेक्शनल कट ऑफ असतो. प्री मध्ये सेक्शनल कट ऑफ नसतो, पण एसबीआय पीओ मेन्स मध्ये सेक्शनल कट ऑफ असतो. म्हणजे प्रत्येक विषयात तुम्हाला पास होणं आवश्यक आहे आणि 230 मार्कांची परीक्षा आहे. प्लस इकडं मेन्ससाठी किती मुलं बोलावले जातात मेन्स मधून इंटरव्ह्यूसाठी? तर एका जागेसाठी ऑलमोस्ट तिप्पट मुलं जी आहेत ते इंटरव्ह्यूसाठी बोलावले जातात. आता इंटरव्ह्यूच्या अगोदर तुमची एक सायकोमेट्रिक टेस्ट होते, पण ती काही फार जास्त अवघड नसते, म्हणजे ती क्वालिफाईंग असते. तर बाकी प्री आणि मेन्स असेल, बाकी मी जसं सांगितलं की दोघांसाठी पण निगेटिव्ह मार्किंग ही 1/4 आहे. 1/4 आहे या पद्धतीने. सर सेक्शनल कट ऑफ ठीक आहे, पण फायनल कट ऑफ कसा डिसाईड केला जातो? तर फायनल कट ऑफ एका जागेसाठी 3 मुलं पाहिजे. मग एक सेक्शनल कट ऑफ काढून फायनली एका जागेसाठी 3 मुलं या हिशोबाने फायनल कट ऑफ जो आहे तो बँकेनुसार डिसाईड केला जातो. त्या नंबर ऑफ कॅन्डिडेटच्या अवेलेबिलिटीनुसार. फेज 3 मध्ये सायकोमेट्रिक टेस्ट बद्दल मी बोललो तुम्हाला, ग्रुप एक्सरसाइज आणि पर्सनल इंटरव्ह्यू. सायकोमेट्रिक टेस्ट ही तुम्हाला घरून द्यायची असते. द बँक विल कंडक्ट सायकोमेट्रिक टेस्ट फॉर पर्सनॅलिटी प्रोफाइलिंग दोज कॅन्डिडेट हू विल बी शॉर्टलिस्टेड फॉर process 3. Finding test will be placed before the interview panel to have through perspective on the candidates. Psychometric test conducted through procometer mode or identified examination centers as decided by the bank. सायकोमेट्रिक टेस्टला बरेचदा काय आहे ना, आयोन डिजिटल सेंटरला पण बोलावलं जातं बरं का. कधी कधी आयोन डिजिटल मागच्या वेळेस आयोन डिजिटल सेंटरला बोललो होतं. पण ही टेस्ट काय असते माहिती आहे का? इंटरव्ह्यूला आपण जेव्हा जातो त्यावेळेस आपली मानसिकता काय आहे याची थोडीशी ओळख करून घेण्यासाठी सायकोमेट्रिक टेस्ट असते. सिच्युएशनल बेस्ड क्वेश्चन असतात. ही क्वालिफाईंग, ही तर फेल पासचं काही नसतं. म्हणजे कोणी फेल होईल किंवा पास होईल असं काही नसतं, त्याला काही मार्क बिर्क नसतं. तो एक इंटरव्ह्यूचा पार्ट आहे. त्यानंतर मग ग्रुप एक्सरसाइज म्हणजे ग्रुप डिस्कशन आणि मग इंटरव्ह्यू असं फायनल सिलेक्शन असतं. याच्यासाठी पूर्ण 50 मार्कांचं वेटेज आहे. 50 मार्कांचं. म्हणजे ग्रुप एक्सरसाइजला 20 मार्क आणि इंटरव्ह्यू 30 मार्क, 50 मार्क. मग फायनल सिलेक्शन कशाच्या बेसिसवर होतं? तुम्ही जे 230 मार्क मेन्स मधून घेतले, कोणते 200 मार्कांची परीक्षा आणि 30 मार्कांचं तुमचं डिस्क्रिप्टिव्ह, ते 230 मार्कला 75 मध्ये कन्व्हर्ट केलं जातं आणि इंटरव्ह्यू प्लस ग्रुप एक्सरसाइज मध्ये जे 50 क्वेश्चन आहेत किंवा 50 मार्क आहे त्याला 25 मध्ये कन्व्हर्ट केलं जातं आणि ओव्हरऑल 75-25च्या रेशोनुसार 100 पैकी फायनल कट ऑफ जो आहे तो लावला जातो. तर अशा पद्धतीने ही कंप्लीट सिलेक्शन प्रोसेस आहे. पहिल्यांदा प्री एक्झाम, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश. क्वांटचे 30, रिझनिंगचे 30, इंग्लिशचे 40 क्वेश्चन, 20-20 मिनिटांचा टाइम, 100 मार्कांची परीक्षा. क्वालिफाईंग परीक्षा असते. सेक्शनल कट ऑफ नसतो. फायनल ओव्हरऑल कट ऑफ नुसार तुम्ही मेन्सला आता. मेन्समध्ये क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जीए. क्वांटचे 30 क्वेश्चन 60 मार्क, रिझनिंगचे 40 क्वेश्चन 60 मार्क, जीएचे 60 क्वेश्चन 60 मार्क, इंग्लिशचे 40 क्वेश्चन 20 मार्क, अशी 200 मार्कांची परीक्षा. सेक्शनल टाइम वेगवेगळा, सेक्शनल कट ऑफ असतो. त्यानंतर 30 मार्कांचं डिस्क्रिप्टिव्ह, अशी 230 मार्कांची मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यू प्लस ग्रुप एक्सरसाइज 50 मार्क. या 280 मार्कांपैकी तुमचं फायनल सिलेक्शन होतं, पण कन्वर्ट करताना 230 ला 75 आणि 50 ला 25 म्हणतात. तर या पद्धतीने फायनल सिलेक्शन पर्यंत तुम्ही पोहोचणार आहेत. आता मुद्दा येतो की काही कॉमन डाउट्स, जसं कुणी अप्लाय करावं, अभ्यास किती असला पाहिजे, काय असला पाहिजे, याबद्दल जर तुम्हाला समजून घ्यायचं तर नीट समजून घ्या. बघा कॉमन डाउट्स मध्ये, सर फॉर्म भरताना डॉक्युमेंट्स लागतात का? बघा डॉक्युमेंट्स फॉर्म भरताना लागत नाहीत. डॉक्युमेंट्स लागतील तुम्हाला ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू. तुमचं फायनल सिलेक्शन प्री पास झालात, मेन्स पास झाला आणि इंटरव्ह्यूला जेव्हा तुम्ही जाताल तेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट लागतील. आता कुठलेही डॉक्युमेंट लागत नाहीत. आता फक्त फॉर्म भरायला तुम्हाला तुमचे मार्क असले पाहिजे. कुठलेही डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नाही. तुमचं कॅटेगरी सर्टिफिकेट हे सुद्धा फॉर्म भरताना लागत नाही. पण ते कधी काढलेलं असावं? ते काढलेलं असावं 1 एप्रिल 2026 नंतर. 1 एप्रिल 2026 नंतरचं सर्टिफिकेट चालेल. त्यापूर्वीचं सर्टिफिकेट चालणार नाही. तर 1 एप्रिल 2026 नंतर सर्टिफिकेट काढलं, ओबीसी कॅटेगरी असेल, ईडब्ल्यूएस असेल किंवा बाकी कुठल्या कॅटेगरी असेल, तर तुम्हाला 1 एप्रिल 2026 सर्टिफिकेट लागेल नंतरचं.
सर आम्ही अजून काढलं नाही. आम्ही नोव्हेंबरमध्ये, इंटरव्ह्यूच्या वेळेस सप्टेंबरमध्ये, ऑक्टोबरमध्ये किंवा जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये काढलं चालेल का? हो, 100% चालेल. काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही नंतर सर्टिफिकेट काढलं तरी चालेल. त्यानंतरचं असावं. त्यानंतरचं म्हणजे मग आजपर्यंत अजून उद्या परवाच्या नंतर काढलं तरी चालतं. अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स अप्लाय करू शकतात का? नाही. जर तुमचं ग्रॅज्युएशन 30 सप्टेंबर 2026 पर्यंत तुमचा फायनल निकाल लागलेला असेल, 30 सप्टेंबर 2026 पर्यंत तुमचा फायनल निकाल लागणार असेल किंवा लागला, तरच तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणजे याचा अर्थ तुम्ही यावर्षी फायनल इयर किंवा फायनल सेमिस्टरची एक्झाम दिलेली असली पाहिजे. तर तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर निकाल लागला, तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. सर मग आमच्याकडे अजून निकाल लागला नाही, मग आम्ही ॲपियर म्हणून फॉर्म भरू शकतो का? हो, तसं प्रोव्हिजन असतं. त्यानंतर एक्झामची डिफिकल्टी लेव्हल कशी असते? तर बघा, आय-बी-पी-एस सारखीच आय-बी-पी-एस पी-ओ, एस-बी-आय पी-ओ, एन-आय-सी-एल, ए-ओ नाही म्हणता येणार, पण एल-आय-सी-डबल-ओ यांच्या डिफिकल्टी लेव्हल ॲज गुड ॲज सेमच असतात. थोडी एक्झाम डिफिकल्ट असते हे मान्य आहे, पण मग कट ऑफ पण त्या मानाने कंपॅरेटिव्हली खूप कमी लागतात. त्यामुळे सर्वांनी हा फॉर्म भरायचा आहे. पगार लई मोठा आहे ना हो. पगार तुम्ही बघा ना, पगार यांचा आहे इयरली 21.97 लाख पर ॲनम, म्हणजे ऑलमोस्ट 22 लाख रुपये इयरली. जर तुम्ही फक्त म्हणले की सर हा सगळा इन्क्लूड करून आहे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये, तरी आम्हाला जर आम्ही गावखेड्यात नोकरीला असलो, आम्ही आष्टीला आहे, बीडला आहे, भोकरदनला आहे, जाफराबादला आहे, इकडं संगमनेरला आहे, अशा लहान शहरात जर असलो, तर मग आम्हाला पगार किती मिळेल? तर 80 ते 85,000 रुपये तुमच्या हातात इन हँड पडेल, सगळं काटाकाटी, कुटाकाटी होऊन. आणि एस-बी-आयच्या फॅसिलिटीज एवढ्या असतात. चष्मा घ्यायला पैसे देते, डॉक्टरला चेकअप करायला पैसे देतात. म्हणजे ओ-पी-डीचे पैसे सुद्धा एस-बी-आय रिइम्बर्स करते. पेनचे पैसे देतं, पेपरचे पैसे देतं, स्टेपलरच्या पिनांचे पैसे देतं. मोबाईल बिल अलाउन सगळं हे जे आहे, हे एस-बी-आय पी-ओ जे हे तुम्हाला देत असतं. त्यामुळे प्रत्येकाने हा फॉर्म भरला पाहिजे. भलेही एखाद्याला आता सिलेक्शन होईल याची गॅरंटी वाटत नाही. पण अजून 2-3 महिने आपले आता आहे. 1 महिना मेन्स प्रीला आहे. 1-1.5 महिना जवळपास आणि मेन्ससाठी 2-3 महिने आहे. त्यामुळे 100% प्रत्येकाने फॉर्म भरून ठेवा. बरं. पुढचा मुद्दा असा होता कॉमन डाउट्समध्ये, फ्रेशर्सने अप्लाय करावं का? बघा, माझं म्हणणं आहे फ्रेशर्सने अप्लाय केलं, जाऊन काय जातील तुमची एक्झाम फीस. एक्झाम फीस किती आहे सर? हां, एक्झाम फीसचा आपला एक मुद्दा राहिला. तर एक्झाम फीस जी आहे, ती तेवढी तुमची वाया जाणार आहे. म्हणजे जर तुम्ही हा फॉर्म भरला, तर काय होऊ शकतं, जर तुम्ही फेल झालात, तर तेवढी एक्झाम फीस जी आहे, ही तुमची वाया जाऊ शकते. बस यापेक्षा जास्त तुमचं काही नुकसान होणार नाहीये. त्यामुळं मला असं वाटतं फ्रेशर्सने सुद्धा फॉर्म जो आहे, तो हा भरलाच पाहिजे. प्रीचे एक्झामिनेशन सेंटर जे आहेत प्रीसाठी, ते सुद्धा संभाजीनगर आहे आणि मेन्ससाठी सुद्धा अक्रॉस महाराष्ट्रामध्ये सगळे सेंटर्स आहेत. बघा प्रीसाठीचे कोणते सेंटर आहे? अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, एम-एम-आर. एवढे सगळे सेंटर्स प्रीसाठी आहेत. मेन्ससाठी छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई. तर एवढे सगळे सेंटर मेन्ससाठी सुद्धा आहेत. त्यामुळं बाहेर जाण्याचा काही खर्च तर असंच तुम्हाला नाहीये. राहिला प्रश्न फक्त ज्या कॅटेगरीतून तुम्ही फॉर्म भरताय, बिलॉंग करता, त्याच कॅटेगरीतून फॉर्म भरा. कारण नंतर रिस्की असतं. उद्या भविष्यामध्ये या गोष्टीची अडचणी येऊ शकतात. बाकी फॉर्म भरण्याची फीस जी आहे, वो किधर दिया है? फॉर्म भरण्याची जी फीज आहे, ॲप्लिकेशन फॉर्म फीस किती आहे? नॉर्मली 850 असते, पण रिस्क नको. इन्क्लुडिंग जी-एस-टी. हां, 750. थांब एक तरी चेक करून घेऊया. रजिस्ट्रेशन ऑनलाईन फीस. नोटिफिकेशनमध्ये कुठे दिलंच नाही. ऐसे कैसे हुआ? 750 कन्फर्म आहे. 750 आहे. ॲप्लिकेशन फी फॉर इंटिमेशन चार्जेस नॉन रिफंडेबल 750 फॉर अनरिझर्व्ड ईडब्ल्यूएस कॅटेगरी आणि देर इज नो फीस फॉर एस-सी, एस-टी आणि पी-डब्ल्यू कॅन्डिडेट्स. म्हणजे ही फीस ₹750
जनरल कॅटेगरीच्या मुलांसाठी, EWS कॅटेगरीच्या मुलांसाठी आणि ओबीसी कॅटेगरीच्या मुलांसाठी 750 रुपये फीस आहे. बाकी SC-ST कॅटेगरी असतील किंवा PWD कॅटेगरी असतील तर कुठलीही फीस नाही, फ्री ऑफ कॉस्ट फॉर्म भरू शकता. त्यामुळं फ्रेशर्सने अप्लाय करावं का? ज्यांचं रिसेंटली ग्रॅज्युएशन झालं, सर आम्ही आता बँकिंगची तयारी चालू केली, तर हो, तुम्ही सुद्धा फॉर्म जो आहे तो भरून ठेवा. बाकी SBI PO चांगला जॉब आहे, प्रेस्टिजियस जॉब आहे आणि पगार पण चांगला आहे. कामाचा लोड थोडा जास्त आहे, त्यात कुठली शंका नाही. तरी फॉर्म प्रत्येकाने भरून ठेवा. सिलेक्शन झाल्यावर विचार करूया जॉइन करायचं की नाही करायचं. ठीक आहे? चलो ओके, बाय बाय. सी यू, टेक केअर. आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचं बेल आयकॉनवर तुम्हाला क्लिक पण करून ठेवा. पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच येत जाईल.